महाशिवरात्री हा वर्षातला अतिशय महत्त्वाचा दिवस आहे। बरेचसे लोक सोमवारी वगैरे उपवास करत नाही, पण महादेवांसाठी महाशिवरात्रीचा आपण उपवास करत असतो, व्रत करत असतो। तर हा महाशिवरात्रीचा उपवास नक्की कधी कसा करायचा, कधी हा उपवास सोडायचा, उपवासाला कुठले पदार्थ चालतात, कुठले पदार्थ नाही चालत, हे जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे। कारण जर आपण नियमांनी व्रत केलं, नियमांनी उपवास केला तरच तो लागू पडतो। उगाचच काहीतरी करायचं म्हणून करायचं आणि आपल्या मनासारखं वागायचं आणि ते व्रत करायचं, याला काही अर्थ नाहीये। कुठलीही गोष्ट आपण देवाबद्दल काही करतो ना, तर ती संपूर्ण माहिती घेऊन नियमांनी केली तर त्याचं आपल्याला त्वरित फळ मिळतं। नाही तर मग आपण काय म्हणतो, बापरे मी एवढी सेवा केली, एवढं सगळं केलं, पण तरी पण माझ्या पदरी काय मिळालं, मला दुःखच मिळालं, माझ्या मनातली इच्छा पूर्ण झाली नाही, असं आपण म्हणत असतो। त्यामुळे आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी व्रत जे आहे ते नियमांनीच केलेलं कधी पण चांगलं। तर आता महाशिवरात्रीचा उपवास जो आहे तो दुसऱ्या दिवशी आपल्याला सोडायचा असतो। 15 फेब्रुवारी रविवारी आहे महाशिवरात्र। अगदी पहाटेपासून सकाळपासून उपवास धरून संपूर्ण दिवसभर तो उपवास पाळायचा आहे। आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला जेव्हा आपण जेवण करतो त्यावेळेस सगळ्यात पहिले तुम्हाला रुईच्या पानावर, रुईचं पान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। नाही मिळालं तर ताटलीत सुद्धा चालेल, मिळालं तर अतिउत्तम। रुईचं पान स्वच्छ धुवून तुम्हाला त्यावर दही भाताचा नैवेद्य देवाला दाखवायचा आहे। तो 10-15 मिनिटं तिथेच ठेवा आणि त्यानंतर तो नैवेद्याचा एक घास खाऊन, घरातल्या सगळ्यांनी एक एक घास प्रसाद म्हणून खा आणि त्याच्याने उपवास सोडून मग तुम्हाला पुढचं जेवण करायचं आहे। ठीक आहे, आता हे झालं की उपवास कधी सोडायचं हे तुम्हाला क्लिअर झालं असेल। आता दुसरी गोष्ट, या उपवासाला तुम्हाला काय खाता येईल काय नाही, किंवा हा उपवास कसं करतात। बरेचसे लोक हा उपवास जो आहे तो निर्जळी करतात, म्हणजे अगदी ते पाण्याचा थेंब सुद्धा घेत नाही। पण असा उपवास तुमच्या शरीराला झेपत असेल तरच तुम्ही करा। कारण काय, आपल्या शरीराचं म्हणजे काळजी घेणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। कधीही कुठला देव म्हणत नाही की माझ्यासाठी तुम्ही पाणी पिऊ नका की हे करू नका, फक्त आपलं आचरण शुद्ध असणं हे तितकंच महत्त्वाचं आहे। एका साईडला तुम्ही अगदी निर्जळी उपवास करताय, पाण्याचा थेंब घेत नाहीये, आणि दुसऱ्या साईडला कोणाची फसवणूक करताय, कोणाला वाईट बोलताय, मोठ्यांचा अपमान करताय, घरामध्ये शिवीगाळ करताय, याला काहीही अर्थ नाहीये। त्यामुळे आपलं आचरण शुद्ध असणं हे तितकंच महत्त्वाचं आहे। आपण एक वेळ उपवास नाही केला, व्रत नाही केले, सेवा नाही केली, पण आपण लोकांना मदत करतोय, लोकांना आपल्यामुळे काहीतरी जाणवतं, त्यांना आपण देवासारखी वाटतो की नाही खरंच माझ्यासाठी हा देवासारखा धावून आला, असं जेव्हा लोक म्हणतात ना, तेव्हा आपल्याला कुठलाही देवता, तुमचे काही तुम्ही गुरु मानले असतील, कोणी तुमची कुलदेवी कुलदेवता हे भरभरून आशीर्वाद देत असतात। म्हणून सांगायचं एवढंच आहे की व्रत वगैरे जे तुम्ही करतात त्यासोबत आपलं आचरण सुद्धा शुद्ध असलं पाहिजे। आपण शांत मन त्या दिवशी ठेवलं पाहिजे, कारण त्यामध्ये आपला स्वार्थ असतो। आपण उपवास करणार आहे तर मन आपलं शांत ठेवा। निर्जळी उपवास करणार असाल तर ती तुमच्यावर आहे की तुम्हाला शक्य असेल तर। दुसरी गोष्ट म्हणजे बघा, या दिवशी तुम्ही दूध खाऊ शकतात, फळांवर तुम्ही उपवास करू शकतात, सफरचंद, केळी, कलिंगड या गोष्टी तुम्ही खाऊन उपवास करू शकतात। त्यानंतर खजूर, राजगिरा, असे बरेचसे उपवासाचे जे पदार्थ आहे। पण उपवासामध्ये तुम्हाला महाशिवरात्रीच्या उपवासाला भगर चालत नाही, ही एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा। तो एक भाताचा प्रकार मानला जातो, त्यामुळे त्याच्या मागे हे सायंटिफिक रिझन आहे, म्हणून तो उपवास लागू पडत नाही। भगर खाल्ली की त्या दिवशीचा उपवास जो आहे तो तुटला जातो, म्हणून तुम्हाला भगर खायची नाहीये, हे एक लक्षात ठेवा। यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही खाऊन पिऊन उपवास करा। बघा, आता खाऊन पिऊन म्हणजे दिवसभर अगदी खायचंच आहे असं नाहीये। तुम्ही बटाटा खाऊ शकतात, कंदमुळांमध्ये बटाटा, रताळे हे तुम्ही खाऊ शकतात। साबुदाणा जो आहे तो पचायला जड असतो, आणि मी तरी जेव्हा असं काही कडक व्रत करते तर त्यावेळेस मी साबुदाणा खात नाही, ते माझ्या मनाला पण नाही पटत, कारण साबुदाण्यावर पण बरंच काही प्रोसेस करून तो बनवलेला असतो, म्हणून त्याच्याने उपवास तुटतो असं मला वाटतं, म्हणून मी साबुदाणा तरी खात नाही। तुम्ही बाकी इतर फळे खा, दूध खा, ते सुद्धा चालेल, पण महाशिवरात्रीच्या उपवासाला तुम्हाला भगर खायची नाहीये। ठीक आहे, यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे ताक तुम्ही खाऊ शकतात, ड्रायफ्रुट्स तुम्ही खाऊ शकतात, काहीतरी घरच्या घरी तुम्ही मिल्कशेक बनवून, म्हणजे सफरचंद घेतलं, दूध घेतलं, साखर टाकून मिक्सरमध्ये हे करून तशा प्रकारचा घरच्या घरी केलेला तुम्ही मिल्कशेक वगैरे पिऊ शकतात। याच्याने सुद्धा पोटाला जडपणा राहतो आणि जेवण केल्याचं एक समाधान मिळतं, आणि मग आपल्याला उपवास आहे असं वाटत नाही। आणि एक दिवस आहे ना आपल्या शरीराला पण आराम, आपण म्हणतो बघा, एक दिवस फलाहार घ्यायचा, भाजी पोळीपासून आपल्याला एक दिवस सुटका, कारण रोज रोज तेच खाऊन पण कंटाळा येतो। तर त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे उपवास करू शकतात। दुसरी गोष्ट म्हणजे जे लोक या दिवशी उपवास करत नाहीये तर शक्यतो त्यांनी
जेवणामध्ये कांदा लसूणचा समावेश करू नये. आपल्याला बघा आता बऱ्याचशा लोकांना कोणाला BP असतं, कोणाला डायबिटीज वगैरे गोळ्या घ्याव्या लागतात, त्यामुळे उपवास नाही करू शकत. तर मग जे आपण जेवण करणार आहे तर त्यामध्ये कांदा आणि लसूण यांचा समावेश नसावा, एवढी आपण काळजी घेतली तर अतिशय चांगलं. सोबतच उपवास करणार असाल किंवा नसाल त्या दिवशी तुम्हाला अतिशय अगदी तिखट किंवा खूप खारट वगैरे खायचं नाही आहे. कारण जेवढा माणूस तिखट खातो तेवढा त्याचा स्वभाव जो आहे तो रागीट बनतो असं म्हटलं जातं, त्याचा आपल्या शरीरावर परिणाम होतो. म्हणून जेव्हा आपण रेग्युलर जेवणामध्ये पण जास्त तिखट पदार्थ खाऊ नये. तर जसं मी सांगितलं फ्रूट्स वगैरे खाऊ शकतात. कुठले पदार्थ खायचे ते मी सांगितले. भगर तुम्हाला खायची नाही आहे. राहिली गोष्ट बघा, ज्यांना मासिक धर्म आहे तर मासिक धर्मामध्ये आपण पूजा वगैरे करू शकत नाही. तर त्यामुळे या दिवशी जर तुम्हाला वाटत असेल आपल्या एका शरीरासाठी तुम्ही म्हणून सांगितल्याप्रमाणे पदार्थ खाऊन तुम्ही उपवास करू शकतात. पण हा उपवास जो आहे ते व्रत जे आहे ते मानलं जात नाही, कारण त्या मासिक धर्मामध्ये केलेली सेवा जी आहे ती शक्यतो आपल्या मनाला पण पटत नाही. याबद्दल बोलायला गेलं तर बरंच आहे, काही लोक मानतात काही मानत नाही. पण मासिक धर्मामध्ये तुम्ही समजा उपवास तुम्ही बाकी सेवा नाही करू शकत आहे, मग तुम्ही मोबाईलला वगैरे जे काही मी सेवा सांगितली होती जसं शिवन महिमा स्तोत्र, महामृत्युंजय मंत्र, शिवगायत्री मंत्र, ओम नमः शिवायचा जप हे तुम्ही कंटिन्यू तुम्ही मोबाईलवर ऐकू शकता. तुमचं मन शुद्ध असणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट, गर्भवती महिला ज्या आहे त्या 2 जीवांच्या असतात. तर त्यामुळे त्यांनी सगळ्यात पहिले आपली काळजी घेणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. त्यांना माहिती की ते उपवास करू शकतात की नाही. त्यांनी जरी उपवास केला तरी त्यांनी निर्जळी वगैरे असा बिलकुल करू नये, अशी चूक अजिबात करू नका. कारण बघा आपल्याला आपल्यासोबत एका दुसऱ्या जीवाची पण काळजी घ्यायची आहे. तुम्ही खाऊन पिऊन फळं दूध वगैरे या गोष्टी खाऊन तुम्हाला जर करायचंच असेल, तुम्हाला वाटते की नाही बाबा महाशिवरात्रीचा उपवास आहे मी टाळू नाही शकत, तर तुम्ही खाऊन पिऊन तुम्ही उपवास करू शकता. म्हणजे जे गोष्टी मी सांगितल्या दूध वगैरे फळं ह्या गोष्टी खाऊन व्यवस्थित आहार घेऊन तुम्ही उपवास करू शकता. तर महाशिवरात्रीच्या उपवासाबद्दल महत्त्वाचे 2-3च नियम आहे. ते म्हणजे उपवास दुसऱ्या दिवशी आपल्याला सोडायचा असतो जेवणाच्या वेळेस, दही भात पहिले खाऊन तो उपवास सोडायचा असतो. त्यानंतर उपवासाला तुम्हाला भगर खायची नाही आहे. हे 1 ते 2 अतिशय महत्त्वाचे नियम आहे. ते तुम्ही पाळले तरच तो उपवास जो आहे महाशिवरात्रीचा तर तो लागू पडेल. तर हा महाशिवरात्रीचा उपवास आपल्याला कसा करायचा, कधी सोडायचा, काय खायचं काय नाही, ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.